कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। आज दिवसभर संपूर्ण जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। पावसाचा जोर वाढल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्येही वाढ होतीये। यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी आज पहिल्यांदा पात्राबाहेर पडली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात काही दिवसापूर्वी पावसाने उसंती घेतली होती, मात्र गेल्या 2 दिवसापासून पुन्हा एकदा दमदार पाऊस कोल्हापूरमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे आता पंचगंगेचं पाणी पातळी पंचगंगेची वाढत आहेत आणि त्यामुळे आता पंचगंगेचं जे पाणी आहे ते पात्राबाहेर पडलेलं आहे आणि आपण पाहू शकतो की प्रथमच या पावसामध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी ती बाहेर आलेली आहे। अगदी या ठिकाणी आपण पाहायला गेलो की या ठिकाणी एक जुनी मंदिरं होती ती देखील याच्यामध्ये बुडालेली आहेत आणि एकूणच कोल्हापूर जिल्ह्यात सध्या सकाळपासूनच दमदार पाऊस सुरू आहे। अगदी जे राधानगरी धरण सर्वात कोल्हापूर जिल्ह्यातलं मोठं धरण मानलं जातं ते देखील आता 60% राधानगरी धरण भरलेलं आहे। तर कोल्हापूर जिल्ह्यातले 25 बंधारे हे पाण्याखाली आहेत। ही दृश्य आपण पाहू शकतो की ह्या ठिकाणी जे मंदिरं होतं ती देखील पाण्याखाली गेलेले आहेत आणि ह्या पावसात प्रथमच पंचगंगा ही पात्राबाहेर आलेली आहेत आणि पुन्हा आणखी हवामान खात्याने 2 दिवस कोल्हापूरमध्ये पावसाचा इशारा दिलेला आहे। त्यामुळं आणखी जर पाऊस लागला तर पुन्हा मात्र पंचगंगेची पाणी पातळी अशीच वाढत राहणार आहे। सध्या जवळपास 30 फूटहून अधिक पंचगंगेची पाणी पातळी गेलेली आहे आणि हा पाऊस जर असाच राहिला तर दिवसेंदिवस पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये अशीच वाढ होत राहणार आहे। एकूणच जर बघितलं तर कोल्हापुरात जर 3-4 दिवसापूर्वी पावसाचा जोर काहीसा कमी होता आणि एकूणच पावसाचा जोर कमी असल्यामुळे पंचगंगेची पाणी पातळी देखील कमी होती, मात्र गेल्या 2 दिवसापासून काल देखील दमदार पाऊस झाला। आज सकाळी देखील पावसाने दमदार सुरुवात केलेली आहे। त्याच्यामुळे जे काही जिल्ह्यातल्या नद्या आहेत त्यांच्या पाणी पातळी दिवसेंदिवस वाढ होत आहेत आणि हीच आपण पाहत आहोत की पंचगंगा आता प्रथमच ही पात्राबाहेर आलेली आहे। एस न्यूजसाठी कॅमेरामन अभिजित पाटीलसह इक्बाल रेठरेकर।